नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश हा त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. भूमीची त्याला खूप आठवण येते आणि तो फोन घेतो. त्याच वेळेला भूमी आणि त्याने काढलेला शेवटचा सेल्फी, म्हणजेच भूमीने ज्या दिवशी त्याला बाळाची न्यूज दिलेली असते तो दसऱ्याचा दिवस आणि त्या दिवशीचा फोटो तो बघत असतो आणि तो फोटो पाहून त्याला खूप त्रास होत असतो आणि भूमीची खूप आठवण येत असते. तर एकीकडे भूमी देखील खूप रडत असते आणि ज्या दिवशी आकाशची आणि तिच्या बाळाची गुड न्यूज तिला मिळाली आणि डॉक्टर म्हणाली की अभिनंदन मिस्टर आकाश, तुम्ही बाबा होणार आहात आणि भूमी आई, हे ऐकल्यानंतर भूमीला त्रास होत असतो आणि तिला रडायला येत असतं. त्या सगळ्या आठवणींनी तिला अगदी भरून आलेलं असतं. नंतर आकाश हा डोळे पुसता पुसता त्याची नजर समोर जाते तर नेहमीप्रमाणे भूमी त्याला काम करताना दिसते. साडीचे हँगर्स ती लावत असते आणि आकाशचे देखील कपडे ती व्यवस्थित जसे रात्री लावून ठेवायची तसे कपडे भूमी त्याला लावताना दिसत असते आणि ते सगळं आठवून आणि पाहून त्याला त्रास होतो. नंतर भूमी अचानक गायब होते आणि तिचे केस ती ड्रायरने जसे वाळवायची तसे ते त्याला दिसतात आणि समोर पाहून तो पुन्हा भूमीला आवाज द्यायला जातो. भूमी तिथूनही गायब होते. त्याच्या लक्षात येतं की हे सगळे त्याला भूमीचे भास होत आहेत आणि तो ड्रेसिंग टेबलजवळ जाऊन पाहतो परंतु भूमी तिथे नसते. तो पुन्हा येतो आणि त्याच्या बेडवर जाऊन बसतो. त्याच वेळेला आता त्याला बेडच्याच बाजूला बसलेली भूमी दिसते आणि ती टुटूला जवळ घेऊन त्याच्यावर लाड करत आहे हे त्याला दिसतं. म्हणून तो पुन्हा भूमीला हात लावायला जातो परंतु तिथूनही भूमी गायब होते आणि भूमी आता कुठेही दिसत नाही. बाजूला बसलेला एकटा टुटू त्याला दिसतो आणि हे पाहून आकाशला आता आणखीनच त्रास वाढत चाललेला असतो. भूमीचे त्याला इतके सारे भास होतात परंतु भूमी कुठेच नाही याचं त्याच्या मनाला फार वाईट वाटत असतं. तो टुटूला आता जवळ घेतो आणि टुटूला जवळ घेऊन त्याचं मन अगदी मोकळं करत असतो आणि रडत असतो. तर इथे भूमीला देखील तीच अवस्था असते. तिला आकाशची खूप आठवण येत असते आणि ती पिलो जवळ घेऊन इतकी रडत असते की तिला आकाशच्या आठवणीने खूप गहिवरायला झालेलं असतं. एका पॉईंटला दोघंजणी हातामध्ये फोन घेतात आणि व्हिडिओ कॉल करू असा विचार दोघांच्याही मनात त्याच टाईमला येतो. परंतु दोघेही त्याच वेळेला इगोमध्ये येतो आणि फोन बाजूला ठेवून देतात. त्यानंतर सकाळ येते. भूमी पालेभाजी निवडत असते. ते करत असताना भूमीचं अजिबातच कशातही लक्ष नसतं आणि त्याच वेळेला माधवराव ते बघतात आणि माधवरावांच्या लक्षात येतं की भूमी अजूनही डिस्टर्ब आहे, ती अजूनही या सगळ्यातून सावरलेली नाही. म्हणून ते विचार करतात की काही करून मला या दोघांमध्ये समेट घडवून आणायलाच हवा. तेवढ्यात ते आता बाजूला जातात आणि देवासमोर हात जोडत असतात आणि म्हणतात की देवा, मला आकाशराव आणि भूमीमध्ये समेट घडवून आणायचं आहे, सगळं काही व्यवस्थित होऊ दे. तेवढ्यात आता त्यांना फोन येतो म्हणून ते बाजूला जाऊन फोनवर बोलत असतात. भूमी त्यांच्याकडे लक्ष देऊन असते. तेव्हा माधवराव म्हणतात की बोल प्रशांत. हो, मनूने तुला जे काही सांगितलं आहे ते अगदी योग्य आहे आणि बरोबर आहे, परंतु तू काळजी करू नकोस. तू तिथे तुझ्या प्रोजेक्टवर आणि अभ्यासावर व्यवस्थित लक्ष दे. मी इथे आहे भूमीसोबत आणि काळजी करू नकोस. आता मी आकाशरावांना फोन करून बोलवणारच आहे भूमीला आणि त्यांना समोरासमोर बसवून त्यांच्या मनातल्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर करण्याचा मी विचार करतोय. तर निलांबरी सगळं ऐकते आणि तिला आठवतं की पौर्णिमाने तिला बोलवलेलं असतं आणि एके ठिकाणी बोलवून तिला सांगते की हे बघ आई, आता भूमिताई तुझ्याकडे आहे, म्हणूनच तुला आता एकच गोष्ट करायची ती म्हणजे की भूमिताईला पुन्हा आकाशबरोबर कधीही मिळवणी होऊन द्यायची नाही. म्हणजेच आकाश आणि भूमीमधली भांडणं संपली पाहिजे नाहीत, एवढं तू लक्षात ठेव. आणि घरातली सगळीच कामं आता ती भूमी नाही म्हणून माझ्यावर पडत आहेत, परंतु ठीक आहे, पण तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची, भूमी तिकडे आहे तर कधीही त्यांच्यामध्ये समेट घडवू द्यायचा नाही. निलांबरीला ते आठवतं आणि ती पटकन बाजूला निघून जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आकाश हा पुन्हा विचारांमध्ये रमलेला असतो. सगळेजण नाश्ता करत असतात परंतु आकाश त्या प्लेटकडे फक्त एकटक बघत असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये भूमीचेच विचार असतात. त्यानंतर रागिनी उठते आणि म्हणते की आकाश, हे असं मला बघवत नाही आहे, चल तू माझ्याबरोबर चल. तेव्हा आकाश म्हणतो की अगं आई, तू कुठे घेऊन जातेस मला आणि हाताला धरून काय करतेस तू हे. तेव्हा मग ती म्हणते की चल आकाश, आपल्याला गेलं पाहिजे, आपण आत्ताच्या आता निघूया. तेव्हा मग अभिजित म्हणतो की अगं आई, नाश्ता तरी कर, कुठे निघाली आहेस तू. ती म्हणते की भूमीला आणण्यासाठी जाते मी. आकाश चल, आत्ताच्या आता आपण भूमीच्या बाबांच्या घरी जाऊया आणि तिला घेऊन येऊया. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की आई, अहो काय करताय तुम्ही, कोणत्या मातीच्या बनलेल्या आहात तुम्ही, त्या भूमीने तुमचा इतका अपमान केला तरीही तुम्ही तिला परत आणायला जाताय. तेव्हा ती म्हणते की हे बघा, तुम्ही आत्ता फार जास्त काही बोलू नका, तुम्ही शांत राहा. माझ्यासाठी सगळ्यात जास्त आकाशचा आनंद महत्त्वाचा आहे, म्हणूनच मी आकाशसोबत आता जाणार आहे. आकाश,
तू चल बघू, आपल्याला गेलं पाहिजे. तेव्हा मग अभिजित म्हणतो की नाही आई, हे कसं करतेस तू? अगं इतकं मोठं मन का ठेवतेस तू? या सगळ्यामुळे तुझा अपमान होतो हे तुलाच का कळत नाही आहे? नको असं करूस. ती भूमी तुझा इतका अपमान करते, परंतु तरीही तू तिला आणायला तिच्या घरी चालली आहेस, कशाला? तेव्हा मग ती म्हणते की आकाश, या दोघांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. माझे कौतुक करणे पुरे झाले. हे बघ, मला माहिती आहे आकाश, सध्या तुला काय सिच्युएशन आहे ती. भूमीची काळजी आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. आता भूमी प्रेग्नेंट आहे, त्याच्यामुळे तिची काळजी आपण घेतली पाहिजे. जरी तिने घरी येऊन माझा अपमान केला ना तरी चालेल. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की आई, खरंच तुम्ही ना देवी आहात, देवी, साक्षात देवी. तुम्हाला देवाऱ्यात ठेवून तुमची पूजाच केली पाहिजे. तेव्हा आता पौर्णिमाला ती म्हणते की बस झालं माझं कौतुक, तुम्ही शांत व्हा. आकाश, तू आता यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तू चल, आपण दोघीही जाऊया. तेव्हा आकाश म्हणतो की आई, हे काय चाललं आहे तुझं? तेव्हा ती म्हणते की हो, हेच हवं आहे मला. काही झालं तरीही तुझा आनंद हिरावला गेला पाहिजे नाही. आणि भूमी फार फार तर काय करेल, इथे येईल, आणखी माझा अपमान करेल किंवा आणखी मला काहीतरी बोलेल ना ती. ठीक आहे, जाऊ दे, ते सगळं मी सहन करायला तयार आहे. तिच्या मनात माझ्याविषयी जे काही गैरसमज आहेत ते आपण मिटवण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू शकतो ना. आणि एक आपण काम करूया, आपण तिचं मन तर नक्कीच मोठं आहे आपल्याला माहिती. जरीही तिने तिचं मन मोठं केलं नाही तरीही आपण आपलं मन मोठं करायला काय हरकत आहे? आपण गेलो तर हे सगळंच वाचणार आहे. त्याच्यामुळे आकाश, चल, आपल्याला गेलं पाहिजे. तिने माझा अपमान केला ना तरी काही नाही वाटणार मला. तिला काय बोलायचे ते बोलू दे, हवं तर मी पाया पडेन, परंतु जायलाच हवं. त्याच वेळेला इथे आता आकाशला हाताला धरून रागिनी ही बाहेर घेऊन जाणार. तेवढ्यातच आकाश तिचा हात झटकतो आणि म्हणतो की 1 मिनिट थांब आई, हे असं अजिबात करायचं नाही आहेस तू. तेव्हा ती म्हणते की आकाश, अरे असं का करतोयस तू? तरी का हट्ट धरून राहिला आहेस? तेव्हा आकाश म्हणतो की नाही आई, जोपर्यंत भूमी तुझी माफी मागत नाही तोपर्यंत मी तिला इथे येणार नाही किंवा तिला इथे आपण आणायचं नाही. तुझा हा झाला तेवढा अपमान पुरे झाला, आता आणखी मी तुझा अपमान होऊ देणार नाही, असं आकाश आता इथे रागिनीला बोलतो आणि सरळ तिथून निघून जातो. तेव्हा रागिनी म्हणते की अरे आकाश, अरे काय करतेस तू? असं असं चाललायस कशासाठी तू? चल आपण जाऊया. आणि तू नाश्ताही नाही केलास रे बाळा, प्लीज आकाश थांब ना. असं ती त्याला अडवण्याचा प्रयत्न करते, परंतु आकाश काही थांबत नाही. आणि नंतर जेव्हा आकाश निघून जातो तेव्हा मात्र रागिनी आता खुश झालेली असते. आणि आकाश गेल्यानंतर त्याचा आनंद तिला सगळ्यात जास्त झालेला असतो. तर अभिजित आणि पौर्णिमा तिकडून हसत असतात. आणि पौर्णिमा म्हणते की बघितलं आई, तुमचा प्लॅन वर्क झाला. तेव्हा ती म्हणते की मग प्लॅन तर वर्क झालाच पाहिजे. आणि त्यानंतर इथे आता रागिनी म्हणायला लागते, बघितलं, आकाशच्या मनामध्ये भूमीविषयी इतकं कडू निर्माण करून ठेवायचं की आकाश हा भूमीकडे परत गेलाच पाहिजे नाही. आणि हे सगळे जे काही प्रयत्न आहेत ना ते प्रयत्न आपण हाणून पाडत राहायचे, जेणेकरून आपल्याला कधी आकाश आणि भूमी यांची भेट होऊ द्यायची नाहीच आहे. तर इथे भूमी ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट असते म्हणून सकाळीच निघालेली असते. आणि ती आता मनूला फोन लावते आणि म्हणत असते की मनू, सगळं तिकडे व्यवस्थित तर आहे ना गं? तेव्हा आता मनू म्हणते की ताई, काहीच व्यवस्थित नाही आहे इकडे. खरंच सगळेजणं खूप विचित्र अवस्थेत आहेत. हे तर त्या आत्याला रान मोकळं झाल्यासारखंच झालेलं आहे. तुला माहिती आहे का, पण आकाशभाऊंची अवस्था पाहवत नाही आहे मला. त्यांची जे काही अवस्था आहे ना ते पाहून खूप त्रास होतो आहे. अगं त्यांचं कशातही लक्ष नाही आहे. तू गेल्यापासून ते अगदी हरवल्यासारखे झालेले आहेत. कशात खातपीत नाहीत किंवा काहीच नाहीत. तेव्हा आता भूमीला हे पाहून खूप वाईट वाटतं. आणि भूमी म्हणते की मला आता हे सगळं करण्याची गरज आहे. तेव्हा मानसी म्हणते की नाही गं ताई, प्लीज असं करू नकोस. काही करून तुला इथे यावंच लागेल. माहिती आहे ना तुला त्यांची अवस्था काय आहे ती. त्याच वेळेला इथे भूमी म्हणते की आकाशच्या आणि माझ्या प्रेमाची अत्यंत वेळा परीक्षा झालेली आहे आणि आत्ताही ती परीक्षा आहे असं मी समजते. मलाही बघायचं आहे आता आमचं प्रेम कुठल्या कसोटीवर उतरतं आहे ते. तोपर्यंत मलाही शांत बसता येणार नाही म्हणू, असं ती म्हणते. नंतर इथे आता आकाशला देखील क्लिनिकमधून फोन जातो आणि त्याच वेळेला डॉक्टर म्हणतात की नारायणी हॉस्पिटलमधून बोलत आहे, आज भूमी यांची अपॉइंटमेंट आहे, तुम्ही त्यांना घेऊन येत आहे ना? तेव्हा आकाश म्हणतो की हो हो, आलं माझ्या लक्षात, मी तुम्हाला थोड्या वेळात याच नंबरवर कॉलबॅक करतो. असं म्हणून आता आकाश फोन ठेवून देतो. नंतर विचार करतो की काय करू. आज भूमीची डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे, तिला डॉक्टरकडे घेऊन जाणं पण तितकंच जास्त महत्त्वाचं आहे. काय करू मी? पण भूमीला माझ्यासोबत डॉक्टरकडे जायला आवडेल का, असा विचार तो करत असतो.
तर इथे मनूला भूमी म्हणत असते की मला कळतंय सध्या काय परिस्थिती आहे, परंतु मला आता खूप काळजी वाटते. खरं तर मी आता डॉक्टरकडे जाते. या काळामध्ये मला आणि आकाशला एकत्र असणं गरजेचं होतं. आकाश आणि मी आमच्या बाळासाठी डॉक्टरकडे जायला गरजेचं आहे, परंतु मी आणि आकाश आता एकत्र नाही आहोत. ही सिच्युएशन खरंच खूप विचित्र आहे. तेव्हा मग आता मनू चिडते आणि मनू म्हणते की हो, हेच तर सगळं त्या बाईला हवं आहे ना, याच्यासाठीच तर ती करते ना सगळं. तेव्हा मग भूमी म्हणते की जाऊ दे, तिला जे काही करायचं आहे ते जाऊ दे. तेव्हा मग आता ती म्हणते की मनू तू येशील का गं माझ्याबरोबर डॉक्टरकडे, मला डॉक्टरकडे जायचं आहे. मनू म्हणते की हो ताई मी येते, तू कुठे आहेस मला सांग, मी तुझ्यासोबत येते. तितक्यात अथर्व तिथे येतो आणि म्हणतो की मनू तू कुठेही जायचं नाही आहेस. तेव्हा भूमीचा फोन चालूच राहतो आणि अथर्व पुढे येतो आणि म्हणतो की काय गरज आहे तुला कुठे जाण्याची. तेव्हा ती म्हणते की माझी ताई आहे ती आणि तिला डॉक्टरकडे जायचं आहे, तर मग मी तिच्यासोबत का नको जाऊ. तेव्हा अथर्व म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी जी ताई आहे ना तिने घरातल्या माझ्या आईचा अपमान केला आहे. तिला नको नको तर बोलली आहे आणि तिच्याबद्दल सगळ्यांच्या मनात तिने गैरसमज निर्माण करून ठेवला. परंतु जर तिने हे सगळं केले, तुझी आई आहे ना ती, तुझी सासू आहे, माझी आई आहे, मग अशा व्यक्तीचा अपमान केला आहे, मग त्याबरोबर व्यक्तीबरोबर तू कशी जाऊ शकतेस. तेव्हा ती म्हणते की हे बघ, ती तुझी आई आहे आणि ही माझी ताई आहे. जे काही झालं आहे त्यामुळे मी माझ्या ताईबरोबरचे संबंध तोडू शकत नाही आहे. जे काही झालं ती माझी ताईचं आणि माझं आहे. अथर्व म्हणतो की हे बघ मनू, तू अशी गेलेली मला चालणार नाही आणि तू माझी बायको आहेस आणि ही माझी ऑर्डर आहे की तुला तिच्याबरोबर अजिबात जायचे नाही, फायनल आहे, असं म्हणून तो निघून जातो. तेव्हा मग भूमी सगळं ऐकते आणि मनूला ती म्हणते की एक काम कर मनू, तू आता येऊ नकोस, मी एकटी जाते. तेव्हा मग मानसी म्हणते की ताई तू ना अथर्वच्या बोलण्याचा विचार करू नको, तो सगळं रागामध्ये बोलतोय, त्याला त्याच्या आईचं खरं रूप माहीत नाही ना, म्हणून त्याला पुळका आहे आईचा. तेव्हा भूमी म्हणते की हो मला कळतंय, परंतु तू आता अजिबात काळजी करू नकोस, मी जाईन हॉस्पिटलमध्ये, असं म्हणून आता ती तिचा फोन कट करते. तर आकाश इथे सारखा विचार करत असतो की काय करू मी, भूमीला हॉस्पिटलमध्ये घेऊन तर जायचं आहे, परंतु तिला कसं घेऊन जाणार आणि भूमीला माझ्यासोबत आवडेल का किंवा काय होईल असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतो. तेवढ्यातच आता माधवराव हे येऊन आकाशला कॉल करतात. आकाश विचार करतो की त्यांनी फोन केला असेल, कदाचित डॉक्टरकडे जायचं असेल म्हणून भूमीने फोन करायला लावला असेल. तेव्हा तो फोन उचलतो. माधवराव म्हणतात की आकाशराव, मला जे काही कळलं आहे त्याबद्दल मला खरंच वाईट वाटत आहे, परंतु आता या क्षणाला कोण चूक कोण बरोबर याचे मला काही अंदाज बांधायचे नाहीत. मला फक्त इतकंच कळतं आहे की तुम्हाला आणि भूमीला समोरासमोर बसवून मला बोलायचं आहे, काही गोष्टी क्लिअर करायच्यात, कारण हा बाळाचा विषय आहे आणि आता जे काही कळतं आहे त्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचं मला तुमच्या दोघांचं नातं आणि येऊ घातलेलं बाळ हे आहे. म्हणूनच तुम्ही प्लीज मला भेटायला या माझ्या घरी, आपण पुढे काय ते बोलूया. त्याच वेळेला इथे आता आकाश हा नकार देत असतो, परंतु माधवराव म्हणतात की आकाशराव प्लीज माझ्यासाठी या, मला बोलायचं आहे म्हणून या, कारण आत्तापर्यंत मी तुमच्याकडे काहीच मागितलं नाही, ही गोष्ट तेवढी मान्य करा. आकाश ठीक आहे मी येतो असं म्हणतो आणि फोन ठेवून देतो. नंतर माधवराव हे भूमीला म्हणतात की आकाशराव येण्यासाठी तयार झालेले आहेत. आता त्यांच्याकडूनच काही गोष्टी क्लिअर झाल्या तर खूप बऱ्या होतील, सगळं काही क्लिअर होईल, तू घाबरू नकोस भूमी. आकाशराव सगळं काही बोलतील, त्यांना त्यांच्या आईचं बोलणं खरंच वाटतंय म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, परंतु घाबरू नकोस, आकाशराव नक्कीच येतील, त्यांनी तसं सांगितलं आहे मला. आता निलांबरी म्हणते की हो ग बाई, जर ते आले तर बरंच होईल आणि हो जर ते आले तर मग माहेर वाशीण, तू तुझ्या घरी जा बरे, नाहीतर कसं आहे ना, तू सध्या आहेस पोटुशी आणि तू तुझ्या घरी असणंच जास्त योग्यतेचं आहे, म्हणूनच तू तुझ्या घरी गेलीस तेच अत्यंत योग्य राहील तुझ्यासाठी, तिथे तुझी काळजी तरी घेतली जाईल व्यवस्थित, असं निलांबरी मुद्दाम तिला बोलत असते आणि मुद्दाम तिला टोमणे मारत असते. नंतर मग आता इथे लगेच ते माधवराव बोलून दाखवतात की अगं नीलू, जरा तू काही असं बोलण्यापेक्षा बडबड करण्यापेक्षा जरा दुसऱ्या कामाकडे लक्ष दिलंस तर बरं होईल, नाही म्हणजे सारखीच बडबड करून करून आपण तोंडाची वाफ का घालवायची आहे. त्याच वेळेला इथे आता भूमी म्हणते की बघितलं बाबा, अजूनही आकाश आलेला नाही, मला माहिती आहे ना तो येणार नाही, असा विचार ती करते. आणि नंतर मग ते आता अभिजित हा तिच्यावर मोठमोठ्याने ओरडत असतो. रागिणीला म्हणतो की आई तुला काय गरज होती हे सगळं करण्याची, अगदीच तुझा कमी अपमान झाला आहे का त्यात तू आणखी. त्याच वेळेला इथे आकाश येतो आणि म्हणतो की अरे अभिजित, काय सुरू काय तुझं, अरे आई आहे तू, एवढ्या मोठ्या आवाजात कसा बोलतोयस तू. तेव्हा अभिजित म्हणतो की काय करू काय मी, ही सांगते ते तिला ऐकायलाच येत नाही आहे, इतकं समजवतोय परंतु तिला काही कळतच नाही आहे.
अरे इतका अपमान कशाला सहन करण्याची गरज आहे मी म्हणतोय, आणि मी हे जे काही बोलतोय ना ते तुला समजलं ना तर तूही तसाच चिडणार आहेस, माझ्यासारखाच रिॲक्ट होशील तू. खरं तर ती माझी जन्मदात्री आई आहे, तर तिच्याबरोबर असं कोणी वागलं मला कसं सहन होईल. तू पण तिला आई म्हणतोस, मग तुला पण हे सगळं कसं सहन होणार. आकाश म्हणतो की काय आहे बोल जरा. तेव्हा अभिजित म्हणतो, भूमीकडे जायला नको सांगितलं होतं तरीही ती गेली आणि बघितलं काय घडून बसलं ते. तिच्या बाबतीत खरंच काही जे घडलं ते खूप चुकीचं घडलं आहे. मला तर ते अजिबातच आवडलेलं नाही. ती भूमीला भेटली आणि पाया देखील पडली, परंतु बघ भूमी काय करत होती. भूमीने हिच्याकडे साधा डुंकूनही बघितलं नाही. असं कसं वागू शकते ती आईबरोबर. त्याच वेळेला आता लगेच रागिनीला आकाश म्हणतो की आई तुला काय गरज होती तिकडे जाण्याची, मी तुला सांगितलं होतं ना. तेव्हा आता आकाश म्हणतो की आई हे बघ जे काही घडलं ते घडलं, पण हा व्हिडिओ कोणी शूट केला. त्याच वेळेला अभिजित म्हणतो की मला माहीत होतं या सगळ्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. सगळेजण भूमीवर विश्वास ठेवून आहेत, म्हणूनच मीच हा व्हिडिओ मुद्दाम शूट केला, जेणेकरून सगळ्यांना हे तिचं सगळं सत्य दाखवायला हवं. हे सगळं पाहून आकाश चिडतो आणि म्हणतो की आई तुला काय गरज होती तिकडे जाण्याची, तुला आम्ही सांगितलं होतं ना. तेव्हा मग आता ती म्हणते की आकाश मला राहवलं नाही, तू आला नाहीस म्हणून मी सोबत एकटीच निघून गेले. तेव्हा मग आकाश म्हणतो की काही झालं तरीही आता तुला तिकडे जायचं नाही, आणि जोपर्यंत भूमी तुझी पाय धरून माफी मागणार नाही तोपर्यंत तुला या घरामध्ये तिला आणून मी देणार नाही. तर इथे रागिनी खुश होते आणि म्हणते की फायनली हे सगळं घडलं आणि आकाश आणि भूमी यांच्याकडे एकमेकांकडे जाण्याचे मार्ग मी बंद करून टाकले. मला माहीत होतं तिचे वडील हे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणार, परंतु मी त्यांचा डाव हाणून पाडलेला आहे असं रागिनी म्हणत असते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की दिवाळीसाठी रांगोळी काढलेली असते आणि दिवाळीचे सगळे मान आणि दिवाळीचा दिवा लावण्याचा मान हे पौर्णिमाकडे दिलेला असतो. रागिनी म्हणते की या घराची सून म्हणून सगळे अधिकार आणि मान मी आता तुला देत आहे पौर्णिमा. हे ऐकून आता पौर्णिमा खूपच खुश झालेली असते, परंतु रागिनी ही असं करते म्हणून आकाशला वाईट वाटत असतं. तर भूमी ही रिक्षाने निघालेली असते. ती फोनवर बोलत असते की आज काय ना, आज जरा सण आहे म्हणून मी लवकरच निघाले आणि लवकरच रिक्षातून जाऊन निघाली आहे मी. तर इथे भूमी ही तिथपर्यंत पोचलेली असते आणि अचानक लाईट्स ऑफ होतात आणि महाजनांचा घराचा जो दिवा असतो तो दिवा भूमी पहिल्या दिवशी भूमीच पेटवते. आणि हे पाहिल्यानंतर सगळेजण म्हणतात की कोण आलं आहे, अचानक कोणी दिवा पेटवला. त्याच वेळेला सगळेजण तिच्याकडे बघतात आणि मग हे सगळं पाहून आता आकाशला, आजीला, त्याचप्रमाणे सगळ्यांना आनंद झालेला असतो. आता आजी म्हणते की आता घरातले दिवाळीचे प्रत्येक जे विधी असतील ते प्रत्येक विधी हे भूमीच्या हस्ते झाले पाहिजेत असं ती बोलून दाखवते. आणि नंतर पौर्णिमाचा चेहरा मात्र पडतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.